मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे। एक रणसंग्राम छेडला गेलेला आहे। प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ता आपापली ताकद पणाला लावत आहे। आपला अनुभव जो आहे तो सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे आणि त्यासाठी म्हणून पक्ष कोणता, उमेदवार कोणता, सेनापती कोण, त्या सेनापतीला खऱ्या अर्थाने जिंकून देण्यासाठी, त्याला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक सैनिक हा महत्त्वाचा असतो। त्या पक्षाचा शिलेदार ही आपली ताकद लावत असतो आणि त्याचाच अनुभव नक्कीच त्या उमेदवारासाठी देखील उपयुक्त ठरतो। आणि म्हणून आपण जर महायुती अथवा महाविकास आघाडी या दोघांमधला संघर्ष आता महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव तर महायुतीकडून शेखर निकम सर जे विद्यमान आमदार देखील आहेत, अशांमध्ये एक संघर्षाने एक लढत आहे। मात्र आता पण महायुतीची जी रणनीती आहे, त्यांची एकंदरीत बांधणी आहे, त्यांची प्रचाराची एकंदरीत जी संकल्पना आहे, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आणि महायुतीमध्ये जर शेखर सर हे अजितदादा गटाकडून जरी त्यांना उमेदवारी प्राप्त झाली असेल तरी सुद्धा महायुती म्हणून घटक पक्ष शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, यांची देखील तितकीच भूमिका महत्त्वाची आहे। आणि म्हणून आज आपल्या समेत आहेत शिवसेना गटाचे अर्थात शिंदे गटांचे तालुकाध्यक्ष सन्माननीय संदेश उर्फ बापू आयरे, जे गेली 2 वर्ष आपली भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आहेत। प्रभावशाली असं त्यांचं काम आहे। मात्र या निवडणुकीमध्ये उमेदवार शिवसेनेचा नसला तरी महायुतीचा आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचे हे जे शिलेदार आहेत, हे जे सैनिक आहेत, हे कशा पद्धतीनं शेखर निकम सर यांच्या पाठीशी आहेत किंवा नेमकी कशा पद्धतीनं त्यांनी आपली संकल्पना मांडणार आहेत, या संदर्भात आपण चर्चा करूया। आपल्या समेत आहेत बापू आयरे। बापू, तुमचं स्वागत आहे। विधानसभा निवडणूक आणि त्यात हे जे वातावरण आहे ते आपण पाहत आहात आणि कशा पद्धतीनं आता चढावड आहे। प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा उमेदवारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे। आता एक दिवस पुढे जातो आहे, 20 नोव्हेंबर ही तारीख जवळ येणार आहे। मात्र अशामध्ये आपण एक तालुकाध्यक्ष म्हणून या चिपळूण तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत आहात आणि म्हणून आता महायुतीचे उमेदवार शेखर निकम सर आहेत आणि समोर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव आहेत। अशामध्ये बापू आयरे किंवा एक तालुकाध्यक्ष म्हणून तुमची नेमकी भूमिका कशी आहे? जय महाराष्ट्र शाहिद भाई। प्रत्यक्षात ज्या वेळेला आता आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, काल परवा फॉर्म भरला गेला आहे सरांचा। फॉर्म भरेपर्यंत थोडंसं आम्ही पण उमेदवारीला इच्छुक होतो। आमचे नेते, उपनेते चव्हाण साहेब हे इच्छुक होते, परंतु ज्या दिवशी सरांनी AB फॉर्म आणला आणि तो भरला गेला, त्यामध्ये आपण बघितली असेल की आमची पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती सगळ्यांची होती। थोडंसं काही वातावरण संभ्रमाचं होतं, पण एकदा युतीची हे निर्णय झाले, त्यांना युतीमध्ये AB फॉर्म मिळाला आहे। भले राष्ट्रवादी गेले काही वर्ष आम्ही त्यांच्या विरोधात काम करत होतो आणि आजपर्यंत तसं चालत होतं। आम्हाला थोडीशी उमेदवारीची इच्छा होती आणि आशा पण होती, पण शेवटी दुर्दैव थोडंसं की आम्ही काही गोष्टीमध्ये किंवा युतीच्या ह्या सगळ्या निर्णयात कमी पडलो। पण आता युतीचा निर्णय झाला आहे, त्याच्यामुळे आता तसं काय संभ्रमाचं करण्यात किंवा वागण्यात अर्थ नाही ना। आपण युतीचंच काम करायला पाहिजे। आता गेले 2 वर्ष मी काम करत होतो इथे। 2 वर्षामध्ये संघ बांधताना किंवा संघटना बांधताना खूप दमछाक झाली, पण त्याचा रिझल्ट आला ना पुढे जाऊन। मागची एक निवडणूक झाली खासदारकीची लोकसभेची, त्याही निवडणुकीत आम्ही प्रामाणिक काम केलं ना। चिन्ह तर ते आमचं नव्हतं ना, आणि आपल्या जिल्ह्याला पण ते चिन्ह तसं काय फार मोठं ओळखीचं होतं असं नाही। त्याच्यामुळे आता ते खासदारकीची निवडणूक निघून गेली, तिथे आम्ही काम केलं आहे। आणि तालुक्यात फिरताना जी टीम आहे ती संघटना मानणारी आहे ना। जोपर्यंत रस्सीखेच होती तोपर्यंत सगळं ठीक होतं, परंतु आत्ता या क्षणाला निवडणुकीला सुरुवात झाली, त्याच्यामुळे आता आपलं काम हे महायुतीचंच राहणार आहे आणि हे छातीडोक सांगतोय। आता तेच तर महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडंफार चित्र ते दिसत होतं की सदानंद चव्हाणे उमेदवारीसाठी इच्छुक होते किंवा कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आपण मेहनत घेतो, आपण एवढी बांधणी करतो, पक्षाला एक ताकद देतो आणि सरते शेवटी आपली मेहनत वाया जाते की काय असं वाटतं। परंतु आता महाराष्ट्राचं चित्रच असं आहे की कोणा एका पक्षावरती अवलंबून नाही, तर आता 3 पक्ष किंवा 4 पक्षांची युती आहे। त्यामुळे आता तुम्हाला हे सगळं विसरून तुम्हाला धनुष्यबाण नाही, खडे आहे, पण ते आपलंच असं समजून जर काम करायचं झालं तर नेमकी तुमची नीती काय असणार आहे? आता समोरचा युती आणि आघाडी हे आता हा महत्त्वाचा विषय इथं तुमच्या बोलण्याप्रमाणे किंवा अख्खं महाराष्ट्र बघतंय। युती आणि आघाडी, कुठला सिंगल पक्ष लढायचं म्हटलं तर आताच्या कंडिशनला ते थोडंसं अशक्य आहे। कुठेतरी बंडखोरी होते, कुठेतरी बाबा एखादा उमेदवार प्रबळ असतो, पैसा खर्च करायची ताकद असते, सगळ्याच गोष्टी, माध्यम वातावरण असतं किंवा काही गोष्टींची संधी असते। पण आता जे आपले उमेदवार आत्ताचे शेखर निकम सर आहेत,
त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये आमच्याबरोबर राहिले होते. त्यांनी विकास कामाच्या माध्यमात मी तुम्हाला वेगळं काय सांगायची गरज नाही. राहिला प्रश्न आमचे उपनेते जे इच्छुक होते आणि थोडंसं कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला गेले 10 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर आहे, 10 ते 15 वर्ष आहे, 2007 पासून आहे मी त्यांच्याबरोबर. तर थोडंसं वाटतं ना उमेदवारी मिळाल्याच्या की बाबा नाही आपल्याला उमेदवारी, थोडी खंत राहते मनात. पण ती पुन्हा पुन्हा तेच घेऊन आपण पुढं जर चाललो नाही तर मग आपण पक्षाचं काम करतोय, राजकीय काम करतोय, त्याच्यामध्ये मग काही अर्थ राहणार नाही ना. काही लोकांचे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा आपल्याकडे असतात. उद्या धरून चाला की सर निवडून आले आणि निवडून 100% येणार, शिक्कामोर्तब होणार 23 तारखेच्या ते मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसेल. माझी टीम खाली जी कार्यरत आहे ती बऱ्याचशा गटामध्ये स्ट्रॉंग आहे ना. आता जर तुलना करायचं, आता संघटनेचे 2 भाग झाले इतपत ठीक आहे, पलीकडे कोण काय करतोय आम्हाला देणं घेणं नाही. आम्ही ह्या विचारांनी चालणारी माणसं आहोत आणि एकदा आम्हाला आदेश आला ना की आम्ही मागं वळून बघत नाही ना. म्हणूनच म्हटलं, जसं त्यांना उमेदवारी मिळाली नाही ती खंत होती, ती थोडीशी राहिली होती, पण ती आता नाही ना. आम्ही विसरलो ना सगळं. काल समन्वयाची बैठक झाली, दुर्दैवानं माझी आई आजारी होती म्हणून मला जाता नाही आलं. पण मी त्याच वेळेला त्यांचा तालुका प्रमुख होता अबू ठसाळे, त्यांचा फोन झाला मला. मी सत्य परिस्थिती सरांना सांगितली. त्याच्यामुळे म्हटले काय हरकत नाही, आताही बैठक करून आलो आहे ना आम्ही. पूर्ण आत्ता पुढे येणारी रणनीती जी आहे, गटवाईज ज्या आपल्याला बैठका घ्यायच्यात, पंचायत समिती गणावाईज, त्याचं नियोजन केलं आहे ना. आणि ते तुम्हाला त्याच्या संख्येने किंवा आमची लोकं जी आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, आदेशावरती चालतात की कशावरती चालतात हे तुम्हाला त्या बैठकीतनं दिसणारच आहे ना. त्याच्यामुळं घोडा मैदान जवळ आहे. जर एखाद्या वेळेला जर कोणाला वाटत असेल की बाबा हे काम करतील की नाही, तर तसं काही नाही. युती म्हणून आम्ही सरांच्या पाठीमागे 100% खंबीर उभे आहोत. एक गोष्ट स्पष्ट झाली, म्हणजे लोकांपर्यंत हा संदेश गेला की आता काही झालं तरी महायुतीहून तुम्ही काम करणार, शेखर निकम सरांना तुम्ही ताकद देणार आहात. काय वाटतं कशा पद्धतीनं संघर्ष असेल? कारण महाविकास आघाडीमधून प्रशांत यादव हा सुद्धा चेहरा तसा मजबूत आहे, त्यांचं सुद्धा काम आहे किंवा त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीनं बांधणी करत आहेत. अशामध्ये कोणत्या गोष्टींवरती तुम्ही प्रचार करणार आहात किंवा कोणत्या गोष्टी तुमच्यासमोर आव्हान असणार आहे? गोष्टींचं आव्हान म्हटलं तर कशा पद्धतीने समोरचे जे उमेदवार चाललेत हे तुम्हीही बघताय. आणि एखाद्या पक्षाचं नव्याने पक्ष ज्या वेळेला उभा राहतो, जसं आता राष्ट्रवादी शरद पवारांची आहे, त्या पक्षामध्ये मला तर वाटतं ज्या वेळेला प्रशांत यादवांनी प्रवेश केला तो कदाचित उमेदवारीच्या संदर्भातच विषय झाला असेल म्हणून त्यांना ते तिकीट गेलं. त्यांच्या भोवतालचं वलय तुम्हाला माहीत आहे, ते काय मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि आम्ही सरांच्या जे विजयाचं शिक्कामोर्तबाची जी आम्ही भाषा करतो ना, त्याला कारणं आहेत ना. एक तर पहिली गोष्ट, या मतदारसंघामध्ये गेल्या 2 वर्षात आणलेला जो विकास निधी आहे तो डोंगर आहे. आणि राहिला प्रश्न कार्यकर्त्याला कसा सांभाळायचा. जरी आम्ही त्यावेळेला जरी त्यांच्यासोबत नसलो, विरोधक जरी असलो, विरोधक म्हणण्यापेक्षा युतीमध्ये काम करत होतो आणि मला ज्या वेळेला काही गोष्टी पटल्या नाहीत मी जाहीरपणे बोललो आहे. परंतु आत्ता आहे ना, ही जी निवडणूक आहे ही तशी मला नाही वाटत की ती काटेकी टक्कर होईल. समोरचा बाबा काय वापर होतो आहे काय नाही गेल्या गणपतीपासून तुम्ही बघताय. त्याच्यामुळं त्या जीवावरती किंवा त्या पद्धतीने समोरचा उमेदवार निवडून येईल अशी जर कोणी अपेक्षा बाळगत असेल तर मला वाटतं ती चुकीची आहे आणि ती 23 तारखेला दिसेल. परंतु आता तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना आता ज्या पद्धतीनं जे गेले काय 2.5-3 वर्षामध्ये जो प्रचार आहे किंवा लोकांमध्ये एक चर्चा आहे की बाबा थोडंफार जे काय झालं किंवा शिवसेना फुटली, त्याच्यानंतर शिंदे गटाने एक वेगळी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांना ते चिन्ह मिळालं किंवा नाव मिळालं आणि तदनंतर मुख्यमंत्री ते झालेत वगैरे. परंतु आत्ता तुम्ही जेव्हा सामान्य लोकांमध्ये जाता तेव्हा काय नकारात्मक सकारात्मक असं काय तुम्हाला रिप्लाय येतो? कसं आहे, गेले 2-2.5 वर्षामध्ये वरचे नेते जे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते आजही तीच गोष्ट घेऊन बसलेत की हो, खंजीर पाठीत खुपसला, गद्दार. पण त्याच्यानंतर जे शिंदेसाहेबांनी जो काम केलं आहे त्याला आपला मतदारसंघ पण अपवाद नाही आहे ना. आपण अख्ख्या जिल्ह्यामध्ये जरी म्हटलात तर तिकडे योगेश कदम आहेत, इथे शेखर सर आहेत स्वतः जे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्यासोबत आहेत, पलीकडे पालकमंत्री आहेत. लोकांना विकास कळतो ना. जरी किती बोंबाबोंब केली तरी शेवटी विकास हा दिसतो आणि तो दिसतोय आपल्याकडे. तुम्ही ज्या वेळेला लोकांमध्ये जातात तेव्हा तुम्ही त्याची समजूत कशी काढता किंवा काय नेमकं तुमची चर्चा असते, काय कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही त्यांच्याशी बोलता? नाही, होते ना चर्चा, पण आतापर्यंत मला असा कोणता कटू अनुभव आलेला नाही. हां, की तुम्ही असं केलं तसं केलं, तुम्ही गेलात फुटलेत, हा कुठलाही अनुभव मला ह्या 2 वर्षात आलेला नाही. लोकांचं बाकी इतर मीडियामध्ये माध्यमात त्यांच्या चर्चा चालतात, पण ज्या वेळेला प्रत्यक्षात ग्राउंडवरती आपण काम करतोय, वाडी वस्तीवरती नारळ फोडायला जातो, भेट द्यायला जातो, एखादी बैठक घेतो, कुठं नाही ना जाणवत. आणि पलीकडचे जे
उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेमध्ये राहिलेली जी लोकं आहेत ना, ती आपल्याबरोबर काम केलेली आहेत ना. अहो, काही वेळेला ते लोक पण कामाच्या अपेक्षेने आपल्याला भेटतात ना. त्याच्यामुळे तो प्रश्न आम्हाला भेडसावला नाही, निदान आजच्या तारखेपर्यंत. आता पुढं जाऊन काय काय नाही हे दिसेलच. आता संगमेश्वर तालुका आणि चिपळूण तालुका, आता तुम्ही चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष आहात, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की किती मताधिक्य शेखर सरांना तुमच्या या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये मिळू शकतं? एकंदरीत भाजप, आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एक दिलाने एक जोमाने काम आमचं झालं आणि होणार तर किमान 50,000चा मताधिक्य आम्ही घेऊ. 50. हां, हे कठीण नाही आहे, पण घेऊ आम्ही 50. एक आमची रेंज आहे ती, कारण आमची मतं आम्हाला माहिती आहेत ना किती आहेत की नाही आहेत, आणि आम्ही ती ठाम ठेवणार आहे. ती काही इकडे तिकडे होणार नाहीत. चालत एखाद दुसरा टक्का इकडे तिकडे, पण कसं वैचारिक मतभेदता असते, पण तर शेवटी आम्ही संघटना पुन्हा परत सांगतो ना, तर तुम्ही म्हणाल की हा पुन्हा परत ते आदेश ह्याच्यावरती, आणि आम्ही खरोखर आदेशावरती चालतो आणि आम्हाला तो प्राप्त झालेला आहे ना. आणि इथं जर आम्ही काम नाही केलं किंवा बाबा आमच्या काही लोकांनी काम नाही, उद्या सत्तेत बसताना अडचणच होणार ना. आपल्या युतीचा, महायुतीचा एक उमेदवार कमी होऊ शकतो ना याच्यात काय गडबड झाली तर. त्याच्यामुळे सत्तेत बसताना आमचा उमेदवार राष्ट्रवादीचा जरी असला युतीचा आहे, त्याच्यामुळे त्याला बसवणं हे आमचं कर्तव्य आहे, कारण भविष्यात मंत्रिपदाची पण संधी आहे ना आम्हाला इथे. बरोबर आहे. आता मुळात मी पुन्हा एकदा मागे जाऊया आपण, म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की अर्थात सदानंद चव्हाण यांना थोडीशी इच्छा होती आणि असली पाहिजे, कारण त्यांनी 10 वर्ष इथली आमदारकी भोगलेली आहे किंवा त्याच्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. मात्र आता ते थोडेसे परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची नाराजी थोडीशी दिसली लोकांना, किंवा त्यांनी बोलताना एक काही चुकीचं एक वाक्य वापरलं असं लोकांमध्ये चर्चा झाली. यावरती तुम्ही कसं काय बघताय, त्यांचा शिलेदार म्हणून किंवा त्यांचे तुम्ही समर्थक म्हणून? नाही, ती पत्रकार परिषद जी झाली, जी बाईट दिली गेली तिथे, त्याच्यामध्ये थोडंसं भाषेमध्ये थोडंसं हे झालं, परंतु त्यांच्या भावना तशा नव्हत्या. त्यांना मांडायचं होतं, एक पोटतिडकीने मांडायचं होतं, पण ते थोडे शब्द इकडे तिकडे झाले, पण ते आजही गिल्टी फील करतात ना. त्याच्यामुळे माझा नेता किंवा जे ते डेस्परेट आहेत किंवा काय म्हणतात मराठी फ्रस्ट्रेट आहेत, तसं काही नाही. थोडंसं झालं असेल, पण माणूस आमचा नेताच आहे. मी त्यांची पाठराखण करत नाही, पण त्यांच्या त्या भावना होत्या, पण ते भावना वेगळ्या शब्दामध्ये गेल्या, त्याबद्दल तुम्ही हो अनावधानाने झालं ते. मग आता भविष्यामध्ये तुमचा नेता हा आपल्या सैनिकांना घेऊन निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये तितक्याच ताकदीने उतरल्याची मला खात्री झालेली आहे. उतरतील. आता तुम्ही आता पुढे आता तुमचा जो काही मतदारसंघ आहे किंवा तुमचे सगळे युवक आहेत, जे युवा सैनिक आहेत किंवा इतर तुमचा जो कार्यकर्त्यांचा जो समूह आहे, यांना तुम्ही नेमकं काय संदेश द्याल या निमित्तानं? या निमित्ताने कसं आहे, एक मूठ असेल तर ती वज्रमूठ होते, एक लढला तर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे बॉन्डिंग ही पाहिजेच. आता माझ्या संघटनेमध्ये, युवा सेनेमध्ये असेल किंवा माझ्या संघटनेत, जसा निहार कोळे काम करतो आहे, आज तो माझा शहरापासून तो आत्ता तालुक्याचा अधिकारी झालेला आहे, आणि जी बरोबरची जी टीम आहे ती माझ्याबरोबर ज्या वेळेला युवा सेनेत काम करत होती तीच आज वर काम करते. त्याच्यामुळे आमचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतील हे त्यांच्याबरोबर माझं संभाषण झालेलं आहे. काल पण बैठक झाली आहे माझी. त्याच्यामुळे एक दिलाने एक जोमाने आम्ही काम करणार. 23 तारखेला गुलाल तुमचाच? आमचाच. नक्की 100%. तुम्हाला शुभेच्छा. आपण आमच्याशी संवाद साधलात, आपले मनपूर्वक आभार. तरी होते ते बापू आयरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष चिपळूण, आणि त्यांनी सांगितलं की 23 तारखेला गुलाल आपलाच. जी काय नाराजी असेल किंवा जी काय खंत असेल, जे काय दुर्दैव असेल, जे काय त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्या धनुष्यबाणाला खरं तर या ठिकाणी संधी प्राप्त व्हायला हवी वगैरे वगैरे, हे सगळे प्रश्न हे कालबाह्य झालेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ हे तिघेही हातात हातमध्ये घालून शेखर निकम यांचा प्रचार करतील, अशा पद्धतीचा एक विश्वास त्यांनी दिलेला आहे. मात्र कशा पद्धतीनं त्यांची रणनीती, कशा पद्धतीनं प्रचार केला जातो, काय ताकद उभी केली जाते, हे तुम्हाला दिवसाकाळी कळणारच आहे. मात्र तुर्तास तरी आपल्याला याच्यामध्ये, या मतदारसंघामध्ये एक वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे. प्रशांत यादव हे सुद्धा आपली ताकद, आपली शक्ती, आपला अनुभव पणाला लावणार आहेत, आणि एकीकडे शेखर निकम यांचे असे बापू आयरे यांच्यासारखे शिलेदार जे आहेत ते सुद्धा नक्कीच चांगल्या धडाडीने कार्य करणार आहेत. त्यामुळे नेमकी रिझल्ट काय येतो हे पाहण्यासाठी अवघा मतदारसंघ नव्हे तर अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे. पाहणार आहोत आपण नेमकं काय होतं. तोपर्यंत आपण पाहत राहा प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला नेमकं काय काय घटना घडतात, आणि आपण यापुढे देखील या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार. तुर्तास धन्यवाद.